नमस्कार. जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त. मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत. आत्तापर्यंत मी तुमच्याबरोबर खूप सारे कुकिंग व्हिडिओज, आध्यात्मिक माहिती आणि पुस्तक परिचय हे सगळं शेअर केलं आहे. त्या शृंखलेमध्ये मी आज एक नवीन पुस्तकाची माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे पुस्तक जुनंच आहे, परंतु ते माझ्या वाचनात आत्ता आलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे मेनी लाईव्हज, मेनी मास्टर्स. हे पुस्तक जे आहे ते डॉक्टर ब्रायन विस यांनी लिहिलेलं आहे आणि अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट वाटला आहे मला या पुस्तकाचा. त्याच्यामुळे मी विचार केला तुमच्याबरोबर जरूर शेअर करावं. या पुस्तकामध्ये ते स्वतः एक सायकॅट्रिस्ट आहेत आणि त्यांचे आणि त्यांच्या पेशंट त्यांच्याकडे जी येते तिचे जे अनुभव आहेत त्याच्यावर हे पुस्तक आहे आणि याच्यातनं त्यांना एक काहीतरी वेगळी डिस्कवरी होते, जे की एका सायन्स बॅकग्राऊंडच्या व्यक्तीला विश्वास ठेवायला थोडं अवघड जावं असं आहे, की त्यामध्ये त्यांना कळतं की आपलं फक्त एकच आयुष्य नसतं, एकच जन्म नसतो, तर आपण अनेक जन्म घेतो आणि त्याचा पर्पज काय असतो, तर भगवंत आपल्याला इथे याच्यासाठी पाठवतो की आपण काहीतरी नवं शिकावं, नवं स्किल शिकावं. मग ते अगदी विश्वास ठेवण्यापासून तर कोणाला माफ करून देणं किंवा त्याचबरोबर शांती, प्रेम हे सगळं शिकायला परमेश्वर आपल्याला इथे पाठवतो आहे. प्रत्येक जन्मामध्ये आपण काहीतरी नवं शिकतो आणि जे जुने जन्म असतात त्यातल्या जे काही दुःख आपण भोगतो ते सुद्धा कॅरी फॉरवर्ड होतं या जन्मामध्ये. आणि त्यामुळे मग आपल्याला फोबियाज असतात किंवा कोणकोणत्या गोष्टींची खूप भीती असते. तर हे सगळं ते डिस्कवर करतात आणि त्यामुळे त्यांचंसुद्धा आयुष्य बदलतं आणि हे त्यांनी खऱ्या घटनेवरनं हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्याबरोबर हे खरंच झालेलं आहे की त्यांना ही जी नवीन माहिती कळली आहे ती त्यांनी सगळ्यांपर्यंत या पुस्तकाद्वारे पोचवली आहे. त्याच्यामुळे जरी आपल्या या सगळ्या गोष्टींवर विश्वास असेल किंवा नसेलही, परंतु याच्यातनं एक गोष्ट आपण शिकू शकतो, ती म्हणजे की आपण इथे कसं वागायला पाहिजे आणि जर आपल्याला काही चॅलेंजेस येतात आहे तर आपण ते कसे फेस करायला पाहिजे, त्याच्यावर कशी मात करायला पाहिजे, हे सगळं या पुस्तकातनं आपल्याला कळतं. पुस्तक छोटं आहे, 200 पानांचंच हे पुस्तक आहे आणि हे 2000च्याही आधी प्रकाशित झालेलं आहे, परंतु ते खूप बेस्टसेलर होतं ते. तर असं हे पुस्तक जर तुम्ही वाचलं नसेल तर जरूर एकदा वाचून बघा आणि ते विविध लँग्वेजेसमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तर अशी ही आजच्या पुस्तकाची माहिती. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.